नमस्कार मित्रांनो, संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे हे निवडक अध्याय वाचणे देखील ठरेल प्रभावी. आयुष्यातील अडथळे दूर करून दत्तगुरूंच्या कृपेने नवीन सुरुवात करायची असेल तर अधिक मासाची संधी गमावू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती आणि संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. या काळात भगवान दत्तगुरूंच्या चरणी सेवा अर्पण केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर जीवनातील अडथळेही दूर होतात. जर तुम्हाला संपूर्ण श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर विशिष्ट कारणांसाठी ठराविक अध्यायांचे वाचन करणे देखील तितकेच फलदायी ठरेल. अधिक मास आणि गुरुचरित्र पठणाचे महत्त्व. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. यंदा 17 मेपासून अधिक मास सुरू होत आहे. या काळात केलेली कोणतीही उपासना किंवा साधना 1000 पटींनी अधिक पुण्य मिळवून देते. तुमच्या मनातील संकल्प सिद्धीत नेण्यासाठी आणि दत्तगुरूंची कृपा संपादन करण्यासाठी हा काळ सुवर्ण संधी मानला जातो. विशिष्ट सदस्यांसाठी प्रभावी अध्याय. आयुष्यातील विविध संकटांवर मात करण्यासाठी गुरुचरित्रातील या अध्यायांचे पठण करावे. कर्जमुक्तीसाठी. जर तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल किंवा कर्जाचा डोंगर वाढत असेल तर 4था अध्याय वाचणे अत्यंत प्रभावी ठरेल. हा अध्याय आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करतो. संकट निवारणासाठी. आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 14व्या अध्यायाचे वाचन करावे. नकारात्मक ऊर्जेतून मुक्ती. मनातील भीती, घरातील नकारात्मकता किंवा बाह्य बाधा दूर करण्यासाठी 18वा व 21वा अध्याय एकत्र वाचावेत. या उपासनेचे फायदे. अखंड सौभाग्य. या अध्यायांच्या पठणामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते. संकल्पपूर्ती. मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायांचे पारायण अधिक मासात करणे लाभदायक ठरते. नवी सुरुवात. आयुष्यात अडथळे येत असतील आणि तुम्हाला नव्या जोमाने सुरुवात करायची असेल तर हे उपाय आवर्जून करावेत. हे अध्याय वाचताना शुद्ध अंतःकरणाने आणि दत्तगुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून पठण करावे. शक्य असल्यास एकाच वेळी बसून शांत चित्ताने वाचन पूर्ण करावे. तुमची दत्तगुरूंची सेवा फलद्रूप होवो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन सुखाचे दिवस येवोत हीच सदिच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.